नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI मार्फत आता विविध 9 कोर्सेससाठी प्रेफरन्स लिंक ओपन करण्यात आलेली आहे आणि आता इथून पुढची प्रोसेस असणार आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की नेमके डॉक्युमेंट कोणते लागतील, या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आता TRTI मार्फत विविध कोर्सेससाठी कागदपत्रे तपासणी कोण करणार आणि कागदपत्रे कोणती लागणार, अतिशय 2 महत्त्वाचे प्रश्न सध्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे। त्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा। उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार पोर्टलद्वारे प्रशिक्षण संस्था अंतिम झाल्यानंतर म्हणजे इन्स्टिट्यूट अलॉटमेंट झाल्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे किंवा अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला सूचनेद्वारे कळवण्यात येईल। म्हणजे तुम्हाला जी संस्था अलोकेट होणार आहे ती तुम्हाला SMS, ईमेल किंवा अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला कळवणार आहे। तदनंतर उमेदवाराने अंतिम वाटप अलॉटमेंट झालेल्या प्रशिक्षण संस्थेकडे खालील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक तसेच इतर सर्व कागदपत्रांची प्रत्येकी एक सुस्पष्ट छायांकित झेरॉक्स प्रतीचा एक संच जमा करावा। म्हणजे बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे तुमचं लक्षात घ्या। तर जी संस्था तुम्हाला अलोकेट केली जाणार आहे त्या संस्थेत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे, तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे, 10वीचं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्रिका प्रमाणपत्र, ग्रॅज्युएशनचं गुणपत्रिका प्रमाणपत्र। त्याच्यानंतर बघा, वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला खालीलपैकी म्हणजे जन्म दाखला, 10वी उत्तीर्णचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड यापैकी कोणते पण एक कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर पुढे आधार सीडिंग, बघा आधार सीडिंग असलेले उमेदवाराचे बँक पासबुक लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, किंवा कॅन्सल चेक लागणार आहे। त्याच्यानंतर तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मागील 3 वर्षाचा एकत्रित, लक्षात घ्या मागील 3 वर्षाचा एकत्रित म्हणजे 2022-23, 23-24, 24-25 किंवा आर्थिक वर्ष 2024-25 चा मूळ उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत तुम्हाला लागणार आहे। म्हणजे 3 वर्षाचा हे लागेल तुम्हाला किंवा 24-25 चा मूळ उत्पन्नाचा दाखला, दोघांपैकी एक तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर दिव्यांग असल्यास त्या संबंधित तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागेल, दाखला लागेल। त्यानंतर अनाथ असल्यास तुम्हाला त्या संबंधीचा तुम्हाला दाखला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर अद्ययावत फोटोग्राफ म्हणजे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत। एवढी सगळी डॉक्युमेंट तुमच्याकडनं रेडी असणं गरजेचं आहे। या संबंधीच्या विविध सूचना तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर येतीलच। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।